ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधक करतायत। मात्र जशी दुष्काळाची व्याख्या आहे त्याचं देश पातळीवर वेगळं ड्रॉट मॅन्युअल आहे, तसा प्रकार ओल्या दुष्काळाचा नाही। इनफॅक्ट ओला दुष्काळ प्रचलित शब्द असला तरी सरकार दरबारी हा शब्दच नाही। अतिवृष्टीचं नुकसान म्हणून याकडे पाहिलं जातं। त्यामुळेच ओल्या दुष्काळाच्या व्याख्येत अडकणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं आणि सर्वांना मदत दिली जाते अशी प्रतिक्रिया दिली। पाहुयात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। बीड, धाराशिवसह मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली। शेती, घरदार, खरीप पिकं पाण्यात गेली। 70 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालं। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली। महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी त्यावरून सरकारवर टीकाही केली। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मुंबईत आहेत, मोनोरेल, मेट्रो वगैरे उद्घाटन मुंबईत, ठाण्यात करतायत। अशा प्रकारची संकट आल्यावरती फक्त गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे। मग वादळ आलं, तुफान आलं, काय आलं, आम्ही सुद्धा या देशाचेच घटक आहोत आणि प्रधानमंत्री सुद्धा आमचेच आहेत असं आम्ही मानतो। जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी। म्हणजे मला विचाराल तर 80,000 कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता 80,000 कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील, स्वतःच्या पायावर, स्वतःच्या कष्टाने, याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे। एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना एक चुकार शब्दही या तोंडातून जर काढायला तयार नसतील तर अशा सर्व वृत्तीचा प्रवृत्तीचा धिक्कार केला पाहिजे। आम्ही आज ओला दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये जाहीर करा आणि सरसकट शेतकऱ्यांना मदत करा ही अनुदान स्वरूपाची आमची मागणी आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली। पंचनामे करून तात्काळ मदत करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले। अतिवृष्टी झालेल्या भागात उद्यापासून सर्व मंत्र्यांनी दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत। मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे। फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललंय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल, तर त्याला उलट पूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं पाहूया। ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि युद्ध पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील, शेतीचे नुकसानीचे पंचनामे होतील, काही जीवितहानी देखील झालेली आहे, त्यांना देखील तात्काळ सरकारच्या वतीने मदत दिली जाईल। ज्या ज्या प्रकारची नुकसान झालेली आहे या बाबतीमध्ये आज कॅबिनेटमध्ये देखील या बाबतीत गांभीर्याने चर्चा झाली। ओला दुष्काळ जाहीर करण्यात काय अडचणी आहेत याची आम्ही चाचपणी केली। तेव्हा ओला दुष्काळ असा शब्द प्रचलित असला तरी शासन दरबारी त्याची व्याख्याच नसल्याचं समोर आलं। पाहूया अतिवृष्टीत मदतीसाठी निकष कोणते आहेत। तालुक्यात किंवा मंडळात 24 तासात 65 मिलीमीटर पाऊस पडणं, पिकांचं 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान। महसूल विभाग, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात। शेतीशिवाय घर, पशुधन, रस्ते आणि पाणी पुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो। या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि राज्य सरकार मदत जाहीर करतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर गेले काही दिवस त्यांच्या भागातील नागरिकांची मदत करतायत। त्यांनी पीक विम्याच्या बदललेल्या निकषांकडे लक्ष वेधलं। घाई गडबडीत आणि शांततेत निकष बदलल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप त्यांनी केला। ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणत होते की आम्ही कर्जमाफीची योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू,
मला वाटतंय कर्जमाफीची ह्याच्यापेक्षा दुसरी योग्य वेळ असू शकत नाही. निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय, मला वाटतंय त्याची पूर्तता करण्याची ह्याच्यापेक्षा दुसरी उत्तम वेळ असू शकत नाही. आणि राजकारण बाजूला, मला वाटतंय अशा स्वरूपाची मदत जर शेतकऱ्यांच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली तर निश्चित आम्ही सुद्धा विरोधक असताना सुद्धा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन करू. फक्त ती वेळ, तशा पद्धतीचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी. मला वाटतंय तेच आम्ही आता वाट बघतोय. ओल्या दुष्काळाच्या मागणीवर कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मागणी 100% शेतकऱ्यांची आहे. कुठलाही निर्णय घेताना किंवा कुठलाही निर्णय करताना शेवटी केंद्र सरकारचे निकष काय आहेत, राज्य सरकारचे निकष काय आहेत, शेवटी हे निकष बघून, पण हे निकष बघण्यापेक्षा जो अडचणीत झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे, ही शेवटी शासनाची भूमिका आहे. शेवटी हे शासन हे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं शेवटी आमचं कर्तव्य आहे आणि निश्चित प्रकारे हे सरकार माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत करेल, सहकार्य करेल. नाही, निश्चितपणानं शेतकऱ्यांची या संदर्भात ओला दुष्काळाची मागणी आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये योग्य तो विचार विनिमय करून निश्चितपणानं निर्णय घेण्याची प्रक्रिया करते. शेतकरी नेत्यांना मात्र ही सगळी थट्टा वाटते. सरकारची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ओला दुष्काळ म्हणा किंवा म्हणू नका, कोणतेही निकष लावा, पण ज्याची शेती गेली, घरावरचं छप्पर उडालं, घरादारात गाळ शिरला, गायी बैल म्हशी शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, त्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत कशी मिळेल तेवढं बघा. सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहा. त्या शेतकऱ्याला तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा नसतील. ब्युरो रिपोर्ट.